किती दिवसापासून किंवा किती महिन्यांपासून तुम्ही कोर्स चालू केला? मी आता गेले 2 महिने हा कोर्स करतोय. रियांश मला अमृत ज्यूस. हो, रियांश अमृत ज्यूस. बर. तर 2 महिन्यापासून मी सुरुवातीला 30 ml घेत होतो. 1 महिनाभर 2 वेळेला, सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यानंतर मी अ, दुसऱ्या महिन्यामध्ये 25 ml चालू केलं. सकाळी आणि संध्याकाळी 2च वेळ. तर त्याच्यातून मला माझे जे मेजर 3 प्रॉब्लेम होते. माझ्या आजार तर प्रत्येकाला बऱ्याचपैकी हे होतातच. परंतु त्यातल्या त्यात मला हे माझे 3 जे प्रॉब्लेम होते, तर मला असं वाटत नव्हतं का त्या गोष्टीला मला कुठेतरी चांगला रिझल्ट भेटेल. त्याच्यातला माझा पहिला प्रॉब्लेम होता मेजर डोळ्याचा. मला लहानपणी अ, कुठलेतरी स्टेरॉइड वापरण्यात आल्यामुळं डोळा आल्याचं निमित्त व्हायचं आणि ते स्टेरॉइड माझ्याकडनं वापर झालेला होता दुसऱ्याच्या सांगण्यावरून. तर त्यावेळेस मी लहान होतो, काही माहिती नव्हती. वडिलांनी सुचवलं, आपण ते घेतलं. पण ते स्टेरॉइडचं प्रमाण अति झाल्यामुळे मला नंतर माझ्या पुढील काळामध्ये म्हणजे साधारण मी 15 वर्षाचा असताना त्यावेळेस मग नंतर माझी नजर हळू कमी होत गेली आणि ती नजर कमी होत जाऊन मला पूर्ण 100% दिसायचं बंद झालं होतं. म्हणजे पूर्ण डोळ्यासमोर माझ्या व्हाईट बोर्ड यायचा डायरेक्ट. तर त्याच्यावर मी भरपूर डॉक्टर वगैरे केले. अकोले, संगमनेर, नाशिकपर्यंत, जे की डोळ्याचे स्पेशालिस्ट होते. तर सगळे प्रयत्न केले, परंतु मला त्याच्यातून काही फरक जाणवला नाही. शेवटी मी म्हणजे आपण म्हणतो ना, प्रयत्न करूनही यश येत नाही, तर आपण कुठेतरी थांबून घेतो. तर मी थांबलो होतो, पण मला रियांश अमृत ज्यूसचं माहिती मिळाली. आपले सरांकडूनच मला सरांकडूनच मला त्यातली माहिती भेटली. त्यांनी मला सांगितलं का अमृत ज्यूस या म्हणजे सगळ्याच आजारावरती अतिशय गुणकारी आहे. तर मी ते 2 महिन्यापासून घेतलं. तर माझा पहिला प्रॉब्लेम डोळ्याचा जो होता, तर तो मला जवळ-जवळ 70 ते 80% दिसायला लागलेले त्या डोळ्याने. जे की मी माझ्या म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं की मला एवढा फरक पडेल. परंतु मी आता ॲक्चुअली ज्यावेळेस मी आता वाचतो, बघतो, तर मलाच मी आता कधी-कधी माझी खात्री अशी करतो, एक डोळा जर बंद करून त्या डोळ्याने प्रयत्न करतो, तर मला ते असं वाटतं की नाही, मी या डोळ्याने जितकं दिसतं त्याच डोळ्याने याला पण दिसतंय. चमत्कार झाला. चमत्कार झाल्यासारखं झालं. अच्छा. तर आणि दुसरं तो प्रॉब्लेम अजून, तर माझा 1 महिना अजून कोर्स बाकी आहे. पूर्ण 3 महिने झाल्यानंतर तर पुढचं अजून किती रिझल्ट आहे म्हणजे मला त्याच्यात आनंद वाटतोय. मला ते आता कुठेतरी म्हणजे हे वाटतंय की मला म्हणजे खूप त्याच्यापासून बेनिफिट भेटले.